मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या आंदोलनामध्ये दगडफेक झाली। दगडफेकीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले तर भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली असा आरोपही काँग्रेसने केलाय। महिला पोलीस देखील दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या आहेत। काँग्रेस कार्यकर्ते फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर आता जमलेले आहेत। कंप्लेंट द्यायची त्याला घेऊन येतो ना, येतोय ससूनला आहे ना साहेब, तो ससूनला आहे, तो आला की तुमच्याकडे येतो, तुम्ही गुन्हा दाखल करा, मी इथून उठतो। त्यांना ऑफिस मध्ये बसवा, आम्ही येतो सर, त्यांना ऑफिस मध्ये बसवा। अध्यक्ष तुमच्याशी बोलायला तयार नाही, आपण थांबलेत ते, तुम्ही बोलत नाहीये। भाजपला वेगळी ट्रीटमेंट, तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट मिळते असं वाटतंय का? हे प्रत्येक वेळेला होतंय, ही तिसरी वेळ आहे आमच्या पक्षावर हमला करण्याची, आणि आमच्या पक्षावर तीन वेळा हमला केल्यानंतर जर गुन्हा दाखल होत, मी पत्र दिलंय, मानकरच्या विरोधात पत्र दिलंय तरी त्याच्यापर्यंत गुन्हा दाखल नाही। आज दुष्यंत मोहल्ली केलं तरी त्याच्यावर गुन्हा दाखल नाही। नगरसेवक पोळ यांनी दगडफेक केली त्याच्यावरही गुन्हा दाखल नाही। त्यापेक्षा आम्हाला अटक करा, आमच्यावरच गुन्हा दाखल करा। आमची परिस्थिती ही आज, आमच्यावर गुन्हा दाखल करा। घेतली असती, पोलिसांनी काळजी घेतली असती, आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलं नसतं, एवढं आम्हाला कळतं। गुन्हा दाखल करा, त्याला घेऊन येतो ना एमएलसी वाल्याला, ज्याचं रक्त गेलंय, ज्याच्या नावाने कंप्लेंट देणार। अरे नाही जात, अरे वर ऑफिसला नाही जात, अरे इथंच आहे ना, इथंच आहे। संवैधानिक पद आहे त्यांचं, त्यांना कळायला पाहिजे होतं, त्यांना महापौरांना निलंबित केलं पाहिजे अशी आमची मागणी। बाहेर घे रे अक्षय, नको अजिबात नको, नको नको नको, ऐक 2 मिनिटं मागले काय जायचं काय आतमध्ये घाटेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, महापौरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे पीआय आमच्या प्रॉपर्टीमध्ये शिरून आम्हाला धक्काबुक्की केली, आमच्या गाड्या तोडल्या, त्या पीआयला सस्पेंड झाला पाहिजे। आंदोलन करण्याने दगडफेक करून अतिशय गैरप्रकार केलेला आहे आणि अनेक लोकांना जखमी केलेलं आहे। त्यांचा निषेध करण्याकरता आणि धीरज घाटेंना अटक करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत। पोलीस प्रशासन त्यांना डायरेक्ट मदत करतं आणि भारतीय जनता पक्षाचे घाटेंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबत दगडफेक केलेली आहे, दगडफेक मोठ्या प्रमाणात केली आणि महापौरांच्या उपस्थितीत त्या गेले, त्याचा आम्ही निषेध करण्याकरता या ठिकाणी आलो आणि धीरज घाटे यांना तातडीने अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या आंदोलनामध्ये दगडफेक झाली, त्यानंतर हा सगळा राडा झाला। एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यातून रक्त येतानाही आपण पाहिलं, एका महिला पोलीस कर्मचाऱ्यालाही दगडफेकीमध्ये रक्तबंबाळ महिला पोलीस कर्मचारीही झाल्याची माहिती आहे। तर या सगळ्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आता पोलीस स्टेशन समोर ठिय्या देऊन बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत, गुन्हा दाखल व्हावा, संबंधितांना अटक व्हावी अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी। प्रोटेक्शन मध्ये हे आंदोलन करून दारापर्यंत आमच्या गेटपर्यंत आमच्या त्या ठिकाणी रेलिंगवर चढून आंदोलन करण्याची परमिशन दिली। याच्यामुळे सगळं चिघळले। त्या ठिकाणी ही संस्कृती पुण्याची नाही, आतापर्यंत असं कधी होत नव्हतं, पण हे पोलिसांनी पाठबळ देऊन त्या ठिकाणी हे करायला लावलंय असं आमचं ठाम मत आहे।
तुमची काय पुढची भूमिका काय असणार? आमची भूमिका हेच आहे, पोलिसांकडे सगळं रेकॉर्ड आहे, कोणी सांगायची आवश्यकता नाही. त्यांच्या LIB पासून सगळे व्हिडिओ शूटिंग काढू दे, पत्रकारांकडे व्हिडिओ शूटिंग आहेत, फोटो आहेत, फोटो आहेत ना. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महिला थांबल्यात, महिलांवर दगडफेक केली, पत्रकारांना मारले, सगळे हे केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांच्या नेतृत्वामध्ये ते आंदोलन झालं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, हे आमचं मत आहे. काय तुमची पुढची काय भूमिका असणार? जोपर्यंत शहराचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही, या आंदोलनात स्वतः महापौर उपस्थित होत्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, काँग्रेस भवनच्या 100 फूट दायरेमध्ये पोलीस प्रोटेक्शन मध्ये भाजपचे कार्यकर्ते आलेले आहेत. ते आले कसे? पोलिसांच्या वर असताना हे आंदोलन झालेलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचं डोकं फुटलेलं आहे, महिलेला लागलेलं आहे. या गुंड भाजप प्रवृत्तीच्या जे कार्यकर्ते होते त्यांना अटक झाली पाहिजे, ही आमची मूळ मागणी आहे. बरं, काँग्रेसचे नेते मोहन जोशी या ठिकाणी आहेत. तुमची काय भूमिका आणि आक्षेप काय काय? मुद्दा असा आहे की गेले 50 वर्ष आम्ही राजकीय पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते आहोत. आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या आंदोलन कुठल्याही पक्षाचा असू, आम्ही सत्तेवर होतो ना 21 वर्ष आम्ही सत्तेवर होतो. ह्यांना सत्तेवर येऊन 10 वर्ष झाले. आता फक्त पोलिसांनी कधीही एखाद्या सत्ताधारी पक्षाचे एजंट म्हणून काम केलं नव्हतं. रक्तबंबाळ झाली अशी घटना कधी घडली होती आठवतं? कधीही घडलेली नव्हती. आज पुणे शहरामध्ये जे काही झालं, आणि मला तुम्ही सांगा, आंदोलन ठीक आहे, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आंदोलन करा. बालगंधर्व चौकामध्ये त्यांना अडवलं पाहिजे होतं पोलिसांनी. पोलिसांच्या संरक्षणामध्ये भाजपचे गुंड कार्यकर्ते लाठ्या काठ्या दगड घेऊन काँग्रेस भवनच्या दरवाजापर्यंत आलेत आणि आमच्या कार्यकर्त्यांच्यावर रक्तबंबाळ केलं. आणि हे आज पोलीस म्हणतात की आम्ही चौकशी करू. आमचं म्हणणं आहे, पोलिसांनी जे लोकशाहीचे नियम आहेत ते धाब्यावर बसवलेले आहेत, याच्यामध्ये पोलीस अधिकारी दोषी आहेत आणि म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे महापौर आणि भाजपच्या अध्यक्षावर. पण त्याचबरोबर जो काही इन्स्पेक्टर आहे त्या ठिकाणचा त्याला निलंबित केलं पाहिजे. विधिमंडळाचं अधिवेशन येते लवकर, पोलीस जर यामध्ये असतील, ही सत्ता आहे ना दर 5 वर्षांनी बदलत असते. पोलिसांनी एवढं एजंट म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करू नये, हा इशारा सुद्धा आम्ही त्यांना देतोय. पण बघतो की ठिय्या आंदोलन या ठिकाणी या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं फरासखाना पोलीस स्टेशनच्या समोर सुरू आहे आणि शहराध्यक्ष जे आहेत धीरज घाटे त्यांना देखील अटक करा, अशा पद्धतीची मागणी या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आपल्याला या ठिकाणी होताना बघायला मिळते. सगळी शहराध्यक्ष आपल्या सोबत आहेत. शहराध्यक्षांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न. अध्यक्ष, पोलिसांचं काय म्हणणं येतंय? पोलीस ज्या पद्धतीने पोलीस आमच्यावर बोलतं, पोलीस प्रचंड दबावाखाली दिसतीये. मी परत पोलिसांना विनंती केली आहे की आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलंय, तुम्हाला स्टेटमेंट वगैरे नाही, FIR दाखल करावं लागेल. कोणावर तुम्हाला आक्षेप आहेत? कोणावर गुन्हा दाखल करणार? घाटे आणि महापौरांवर आणि दुष्यंत मोहोळ जे टीव्हीवर दिसत आहेत. PI चव्हाण साहेबांनी आमच्या कार्यालयात शिरून जी आमची गचंडी पकडली, जे धक्काबुक्की केली, त्या PI विरुद्ध निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आपण बघतोय की आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत आहे तोपर्यंत आमचं आंदोलन चालू आहे. ते फक्त स्टेटमेंट मागतात. आम्ही स्टेटमेंट आता देतोय, पण आमचा कार्यकर्ता ज्याचं डोकं फुटलंय तो ससूनमधनं इलाज करून आणि MLC सर्टिफिकेट घेऊन येतोय. तो आल्यानंतर तुम्ही FIR दाखल झाला पाहिजे तेव्हा आम्ही उठतो. ठीक आहे. आपण बघतोय की हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलनाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली आहे. तुम्हाला वाटतं का की तुमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य होतील? वास्तविक पाहता पोलिसांवर दबाव आहे 100% आहे, पण दबावामध्ये किती खोटं काम करायचं. आपण संविधानाला मानणारे लोक आहोत, आपण त्या ठिकाणी संविधानिक पदावर आहात, त्या ठिकाणी आपण त्याचा सन्मान केलाच पाहिजे. ही जर त्या ठिकाणी संस्कृती त्यांनी जर पाडली तर पुण्याचं येणारं भविष्य राजकारणाचं हे रक्तरंजित असेल, हे या ठिकाणी याच्यावर स्पष्ट होतंय. त्यांना पुण्याची संस्कृती बिघडवायची, पुण्यामध्ये दंगल घडवायची, हे त्यांच्या याच्यावरनं कृत्यावरनं दिसतंय. असा कधी पुण्याचा इतिहास नव्हता, राजकीय संस्कृती अशी पुण्याची कधी नव्हती. परंतु भाजपा हा चुकीचा पॉइंट या ठिकाणी पाडतंय. त्यांनी त्वरित अटक केली पाहिजे, कारवाई केली पाहिजे, असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे.